शंकराच्या पिंडीवरती बेल शोभैरवा. शंकराच्या पिंडीवरती बेल शोभैरवा. पांडुरंगाला वाहून तुळशी गणपतीला दुर्वा. शंकराच्या पिंडीवरती बेल शोभैरवा. पांडुरंगाला वाहून तुळशी गणपतीला दुर्वा. शंकराच्या पिंडीवरती बेल शोभैरवा. कुंडलिकावर पार्वती कांत स्मरण जय जय राम भगवान गोपाल कृष्ण पंढरीनाथ भगवान बजरंग बली की जय. सब संतन की जय. गावदेवी माते की जय. माते महाराज की जय. अवतरतात श्रीराम निशेष गेले क्रोध काम. अयोध्या वासिया सुकाळ परम स्वानंदाचा जाहला. अशा प्रकारे अवताराचा श्रीमहिमा. इथे काय झालंय, भगवंत श्रीराम जन्माला आलेले आहेत. आणि मग भगवंत श्रीराम जन्माला आल्यानंतर मग भगवंतच अवतरणी झाल्यानंतर काय सगळं काम क्रोध लोकांचं म्हणजे माझ्या मनाचं लोकांच्या मनामध्ये काम होता, क्रोध होता. आणि या अयोध्यावासियांचा म्हणजे या अयोध्याच्या नगरामध्ये जे लोक आहेत त्यांचं काय झालंय, सगळं म्हणजे सगळीकडे सुखार आलाय, सगळ्यांना आनंद झालाय की सगळ्यांना स्वानंद आनंद झालाय सर्वांना. गृही प्रकाशता प्रभाकर मग कैसा उरे अंधकार. गृह स्वामी येता तस्कर पळून जाती चौकडे. आणि ज्याप्रमाणे की जसा सकाळी सूर्यनारायण उगवल्यानंतर त्या पृथ्वीचा तर अंधकार जातोच, पण आपल्या घरातला सुद्धा अंधकार जातोय. आणि घरातला अंधकार संपूर्ण फिटला जातो त्या प्रकाशात. त्याप्रमाणे की घरामध्ये जर चोर जर यायचा असेल तर त्याला अंधार पाहिजे. घरात जर चोर यायचा असेल तर अंधार पाहिजे. पण अंधार सूर्य उगवल्यानंतर तो अंधारात चोर चोरी कसा करील, तो निघून जाईल. म्हणजे अशा प्रकारे काय झालंय की पळवली जाते. म्हणजे तस्कर सुद्धा म्हणजे चोरी करायला आलेला चोर सुद्धा पळून जातोय त्या प्रकाशाने. असा हा भगवंत श्रीराम प्रभू जन्माला आल्यानंतर, जन्माचाच आहे नाही का, जन्माला आल्यानंतर सर्वत्र काय झालाय की आनंद झालाय. सगळी दुःख सगळं क्लेश त्या नगरातून निघून गेलाय. की बोलता ज्ञानी वेदांत सकळ मते होती कुंठित. की सद्विवेक होता प्राप्त संसार दुःखे वितुलती. आणि भगवंताची जर आपल्याला भेट झाली, ते भगवंत परमात्मा जर आपल्याला भेटला तर आपलं काय होतंय, सगळे आपले दुःख निघून जातात. आणि तसंच ग्रंथकर्ता काय सांगतोय की तसंच त्या अयोध्येच्या लोकातले सगळं दुःख क्लेश सगळं काय झालंय, संसार दुःख वितळले म्हणजे हरण झालंय सगळं संसार दुःखाचा. की प्रवासता वैराग्य शांती दृष्ट काम क्रोध पळते. तैसा अवतरता रघुपते दोष दुष्काल निमाले. आणि अशा प्रकारे भगवंत प्रभू श्रीरामांचा इथे जन्म होत असता झाल्यानंतर त्या ग्रंथकर्ता या सांगतोय की या नगरातील लोकांचे काय झालंय, संपूर्ण दोष म्हणजे संपूर्ण निघून नष्ट झाले त्या लोकांची. भगवंतच अवतरण झाला, भगवंत जर आपल्याला भेटला तर आपल्याला सुद्धा किती आनंद होईल. त्याप्रमाणे त्या नगरातल्या लोकांना काय झालाय, आनंद झाला. म्हणजे नगरातल्या लोकांना सर्व दुःख क्लेश दैन्य सर्व निघून गेले आहेत. असो दशरथाचे सुत एका मागे एक रांगत. कौसल्याने दशरथ संतोषती पाहता. आणि अशा प्रकारे भगवंत अयोध्यामध्ये जन्माला आल्यानंतर म्हणजे काय झालंय सांगितलंय की दशरथ राजाचे जे 4 मुलं आहेत ही रांगत आहेत, घरात खेळत आहेत, क्रीडा करत. त्यावेळेला दशरथाला आनंद होत आहे, राणीला सुद्धा आनंद होत आहे की त्याला काय वाटते
ते त्या मुलांना खेळताना आपल्याला सुद्धा लहान मुलगा जर चालायला लागला तर आपण ओरडून माझ्या बालाने एक पाऊलात पुढे टाकलाय, माझा बाळा बाबा बोलायला लागला. आणि ती मुलं आता घरात रांगत असताना दशरथ राजाची परिस्थिती काय झाली की त्यांना अत्यंत आनंद झालाय, मनाला त्यांच्या संतोष झालाय. पाचू बंद अंगणात हळूहळू चौघे चालत, एकास एक पाहुणी हसत, बालभावे करुणिया. आणि त्याचा वर्णन केलंय की त्याचा जो अंगण आहे, परिसर आहे, दशरथ राजाच्या महालाच्या समोरचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये अंगणामध्ये कसं दुडू हळूहळू चालत आहेत ती मुलं. आणि एकाच एक पाहुणे आणि ती मुलं चौघे जण कसे एकमेकाला एक काय करतोय बघून हसतात. आणि इथे दशरथ राजा सुद्धा राणीकडे पाहतोय, बघा आपला बाल कसा खेळतोय कसा. आणि बाळ भागला. आणि प्रत्येक आईवडिलांचं तसंच असतं की आपलं मूल चालायला लागल्यानंतर प्रत्येक आईवडिलांना काय वाटतं की आता आमचा मूल चालायला लागला. आणि मग तो आनंद वेगळीच असतो, म्हणजे तो आनंद न वाखाणण्यासारखा आनंद असतो. आणि ते सुद्धा दशरथ राजा तसंच झालंय. कौसल्या उभी राहून या चौघांशी बोलावी जेवावया, तव ते दूर जाते पलोनिया, धावून माया धरी मागे. आणि मग ही आई आहे कौसल्या माता काय करते की उभी राहते, त्या मुलांना बोलवते लढीवालपणे. आणि त्यावेळेला हे चौघ मुलं जर काय करतात की दूर पळून जातात. मग त्याच्या मागे आई धावते आणि त्यांना ती धावून काय करते, आई त्यांना अशी पकडते. आणि अशा प्रकारे तिथे एवढा आनंद तिथे होत आहे, आनंद सोहळा तिथे चाललेला आहे. चौघांची मुखे धुवनी भोजनासी बैसवी दटावनी, संतोष वाटे दशरथाचे मनी, चारी मूर्ती पाहता. बघा आजपर्यंत दशरथ राजाचा मागचा जर आपण इतिहास पाहिला की निपुत्रिक म्हणजे मुलं नव्हतं म्हणून दशरथ राजा वनवन करत होता. आणि एक शिकारीला गेलेला असताना शिकार करता जंगलामध्ये रात्र उलटून गेली, शिकार भेटत नाही. आणि त्यावेळेला अवचेत तलावामध्ये असा बुडबुड पाण्याचा आवाज आला. आणि त्या पाण्याच्या म्हणजे आवाजाच्या हे राजे बाण शस्त्रविद्या यांच्याकडे एवढी महान होती. आणि त्या वेळेला त्यांचा बाण काही आवाजाच्या लोकांनी सोडलाय. त्यावेळेला आई असा एक दर्द म्हणजे असा एक आवाज आला, असा विलनाचा आवाज आला. त्यावेळेला दशरथ एकदम असं काय झालं, आई असा जोरात कोणी हाक मारले, अर्थ अशी हाक कोणी मारली. आणि त्यावेळेला दशरथ राजा तिथे धावून जातोय आणि तिथे पाहतोय तर एक लहान मूल म्हणजे श्रावण बाळ तिथे पडलेला असतो. श्रावण बाळाला बाण लागलेला आहे आणि श्रावण बाळ तिथे पडलेला आहे. आणि श्रावण बाळ पडला, असं कसं झालं माझ्या हातून. आणि त्यावेळेला तो त्याच्या छातीत बाण रुतलेला आहे. आणि त्यावेळेला श्रावण बाळ काय बोलते राजाला, राजन तुमच्या तर हातून मला वेद तुमचा बाणाचा वेद अचूक होता. शेर आला तो धावून आला काल, विवळला श्रावण बाळ. बघा म्हणजे त्यावेळेला कसा म्हणजे कसा तो बाण आला आणि तो त्या श्रावण बाळाच्या छातीत रुतला. त्यावेळेला श्रावण बाळ सांगतोय, हे राजन की मी आई वडिलांना काशीला घेऊन चाललेलो आहे. आणि ते काशीला घेऊन जात असताना मी त्यांची कावड झाडाला बांधून ठेवलेली आहे. आणि मग तुम्ही काय करा की त्यांना तहान लागलेली आहे, मग तुम्ही आता वेगळे काय करा, त्यांना पाणी घेऊन जा. आणि पाणी घेऊन जात असताना तुम्ही त्याला हे इथलं जो समाज झालाय, मी आता मरणार आहे हे त्यांना तुम्ही सांगू नका, तुमचा बाण चुकून लागलाय. पण तुम्ही जिथपर्यंत आई वडील पाणी पित नाही तिथपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलू नका. आणि बोलू नका. त्यावेळेला दशरथ राजा काय करतोय, कमंडल भरतोय त्या आई वडिला जिथे बांधलेली होती कावड तिथे घेऊन जाते पाणी आणि पाणी देतोय त्यांना. तेव्हा तो आई वडील बोलतात, बाळा तू का बोलस का नाही, आम्ही काय तुला त्रास दिला काय, आम्ही तुला त्रास दिला बाळा, तुला त्रास दिला की आम्ही तुला जास्त त्रास देतोय काय, तो दमलाच काय, थकलाच काय राजा, मग तू बोलस का नाही, जिथपर्यंत तू बोलस नाही तिथपर्यंत आम्ही पाणी घेणार नाही. आणि मग त्यावेळेला शेवटला काय दशरथ राजाला बोलावं लागलं. आणि दशरथ राजा बोलते
माझ्या हातून महान चुकी झाली की तुमचा मुलगा माझ्या हातून मारला गेलाय. आणि एवढं शब्द ऐकल्याबरोबर त्या श्रावणबाळाच्या आईवडिलांनी त्या कावडीतून उडी टाकल्यात आणि म्हणजे आता प्राण त्याग करणार. आणि त्यावेळेला दशरथ राजाला शाप दिला की पुत्र पुत्र करून मरशील आईसा. काय शाप दिला दशरथाला की मूळ करून तू मरशील, पण तुला सुद्धा कोण पाणी पाजायला येणार नाही. पण हा शाप दशरथ राजाच्या पथ्यावर पडला आणि दशरथ राजाला एवढा आनंद झालाय. माझ्या हातून का सहज हत्या का होईना, माझ्या हातून ब्राह्मण हत्या झाली. शंतनू नावाचा हा ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मण हत्या झाली माझ्या हातून. पण आज मला काय झालं, या ब्राह्मणांच्या शापाने मला आता मूल होईल. म्हणजे हे ब्रह्मवचन आहेत, ब्राह्मणांनी जे गेलेलं शाप आहे. आणि मग त्यावेळेला त्या दशरथाला आनंद आणि त्या शापामुळं आज दशरथ राजाला मुलं झाली. आणि ही मुलं आता अंगणात काय करतात, खेळत आहेत. आणि खेळत असताना आई काय करते, त्याला पकडते, दूर दूर धावतात ती. आणि मग त्यांचं काय करते, आता लहान मुलं ही मातीत खेळणारच, मग त्यांचे तोंड धुते. त्यांचे आता इथे काय चाललंय, कोड कौतुक चाललेलं आहे. म्हणे कोण पुण्याचे पर्वत मी पूर्वी आचरल बहुत, तरीच हे चौघ्यादित्य अवतरले माझे उदरी राम. आणि मग ही कौसल्या माता काय बोलते की माझे पूर्वजन्माचे काहीतरी सुकृत होतं, पूर्वजन्माचा माझ्या पदराला काहीतरी ठेवा होता पुण्याचा. आणि म्हणून आज माझ्या अंगणात ही 4 मुलं अवतरली, जन्माला आली. आणि मग मी पूर्वी काहीतरी चांगलं, माझ्या मागच्या जन्मामध्ये माझं काहीतरी चांगलं आचरण असेल म्हणून अशी बालं मला गोंडच बालं मला दिली भगवंताने. आणि मग हे चौघे जसे आदित्य, म्हणजे कसं की हे देवरूप ही माझी मुलं वाटतात मला. आणि अशा प्रकारे ती माझ्या पोटी काय वेळेला जन्माला आले अशी ती मनातून बोलत आहे. चिमण्या मूर्ती चिमणे ठाण, चिमणी धनुष्य चिमणे बाण, चिमणी नुपरे ऋणधुन, पायी गर्जती चौघांची. बघा इथे काय वर्णन केलंय. ती चिमण्या म्हणजे छोटे लहान असे गोजीरवाणे त्यांचं काय खात आहेत. गोजीरवाणे चिमण्या मुलं कशी दिसायला आहेत, चिमण्याची गोजीरवाणे सुंदर अशी दिसायला मुलं आहेत, छोटी दिसतात. आणि चौघांना समान अलंकार घातले. चौघांना म्हणजे आपण कसे 4 मुलांनुसार सर्वांना एकसारखे कपडे घातलेले आहेत, एकसारखे अलंकार भूषणे घातले. आणि छोटी छोटी त्यांना धनुष्यबाण दिलेले आहेत, लहान मुलांना छोटे धनुष्यबाण. आणि हे ते काय करतात, कर जोडून आईच्या पुढे बघा ते काय करतात, बालक कशी कर जोडून उभे आहेत आईच्या पुढं. आणि चिमणीच्या हाताने त्या आईला काय करतात, वंदन करतात. आणि मग त्यावेळेला हा सोहळा त्या कौशल्य माताला किती आनंदही असेल. चिमण्या पितांबर कटी मेखळा, चिमणी पदके मुक्तमाळा, चिमण्या सेवकांच्या पाळा, रामाभोवती शोभती राम. आणि मग अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या मुलांना चिमणी छोटी छोटी काय धोत्र लावलीत, त्यांना वस्त्र लावलेत. आणि चिमणीचं पदके म्हणजे अंगणामध्ये म्हणजे गळ्यामध्ये त्यांना चिमणी छोट्या छोट्या माली घातलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्यांना त्या मुलांना हवा घाला, छोट्या छोट्या चौऱ्या सुद्धा चिमण्या छोटे छोटे. आता छोटे मुलं छोटे म्हणजे आपण कशी लहान मुलांसारखाच खेळणं करतो की नाही. ज्या वेळेला लहान मुलं खेळतात त्यावेळेला कशी त्यांची चूल असते छोटीशी, त्यांच्या कशा त्या भाकऱ्या भाजतात आणि मग आपल्याला जेवू घालतात. कधी आई जेव मी म्हणजे त्याचा खेळ मांडले. आणि मग इथे या लहान मुलांचं कोण कौतुक राजा दशरथ आणि कौशल्या माता करत आहे. आणि मग त्यांचे इथे ग्रंथकर्ता वर्णन करतोय की त्यांचे कसे हात छोटे छोटे आहेत, त्यांना कपडे घालतात, त्यांना धनुष्य कसं छोटे छोटे म्हणजे ते कशा मूर्ती कशा दिसत असतील. श्रीरामाधी सोडी बाण, सवेची शर सोडी लक्ष्मण, त्या मागे भरत शत्रुघ्न, भेदिती संधान तैसेची. आणि अशा प्रकारे प्रथम काय करतोय, तिथे आता यांचा खेळ चाललाय छोट्या मुलांचा. काय चाललाय की श्रीराम आधी बाण सोडतोय, श्रीराम प्रभू आधी बाण सोडतायत. आणि मग सवेची शर सोड आणि नंतर लगेच
बाजूला त्यांच्या उभा कोण आहे? लक्ष्मण आहे. लक्ष्मण सुद्धा बाण सोडतोय आणि लक्ष्मण बाण सोड त्यामागे भरत आणि शत्रुघ्न काय करतात की भेदीची, आणि हे सुद्धा काय करतात भेदीची संधान, म्हणजे हे रामप्रभू आणि अशा प्रकारे यांचा काय हे सुद्धा तिथे बाण सोडत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचं तिथे काय चाललंय क्रीडा चाललेली आहे. वेदांतीच्या दिव्य श्रुती दुरून पाहे दशरथ वीर चौघे एकदाच टाकीती शर असुर प्रतिभा करुणी थोर शिर त्याचे उडविते राम. आणि आज इथे काय झालंय की दशरथ राजा तिथे काय करतोय की तिथे काय केलंय की आपण बघा लहान मुलं आपण कुठलाही खेळ खेळत असताना त्याला पहिलं शिकवावं लागतं आणि मग इथे काय चाललंय यांचं शिक्षण चाललंय. हे बाण सोडल्यानंतर आता बाण छेडायचा कशाला, मग तिथे काय केलंय असुरांच्या म्हणजे राक्षसांच्या ज्या प्रतिमा उभ्या केल्यात, पुतळे उभे केलेत आणि मग त्या पुतळ्यांनी काय या बाणाने काय केलं पुतळ्यांच्या माना उडवायच्या. अशा प्रकारे इथे काय चाललंय यांचा इथे खेळ चाललेला आहे. वेदांताची दिव्य श्रुती सर्वा वरिष्ठ जेवी गर्जती तैसे बाण सोडे रघुपते अचूक आणि चपलत्वे राम. आणि अशा प्रकारे वेदांताची श्रुती म्हणजे या राम प्रभूंना त्या 14 लहान बालकांना इथे काय चाललं आता इथे शिक्षण चालू झालेलं आहे. मग वेदांताच्या श्रुती वेदांताच्या रुच्या आहेत त्या सुद्धा यांना इथे शिकवायला जात आहेत. आणि सर्वा वरिष्ठ जे विगर्जिती आणि असं म्हणजे सगळ्या म्हणजे आता वरिष्ठ असं म्हणजे रामप्रभू तिथे काय करतात एकामागे एक असे बाण सोडत आणि बाण सोडत असताना मी नेमबाजी यांना इथे शिकवली जातो ती तद्वत सांगायचं तर असो चौघांचे मौजी बंधन गुरु वसिष्ठा ते पुसून मेलवुनी अपार ब्राह्मण अजनंदन करिता झाला. आणि अशा प्रकारे ही मुलं आता त्याच्यानंतर मी ऐकायला मौजी बंधन मौजी आता गुरु वसिष्ठांना विचारलं आचरण केलं आणि त्यांना विचारलं गुरुवर्या आता या आपली बालकं लहानाची थोडी मोठी होत चाललीत आता यांची आपण मौजी बंधन करूया. 12 वर्षाची झाली झाला आणि मौजी बंधन करत असताना अजयनंदन म्हणजे दशरथ काय करतात त्यांचे सर्व मौजी बंधन वगैरे या सगळ्या संस्कार जे आहेत की माणसावर जन्माला आल्यानंतर 16 संस्कार होत असतात. पहिला संस्कार कोणता गर्भधारण संस्कार बरोबर. त्याच्यानंतर सीमा उल्लंघन संसार म्हणजे ज्यावेळेला मुलगी सासरवरून माहेरीला बालंतपणाला येते त्यावेळेला सीमा उल्लंघन ज्याला होतात तो एक संस्कार होतो. आणि त्याच्यानंतर आपल्यावर संस्कार किती होतात फक्त 3च संस्कार होतात. तर आता इथे या मुलांवर रामप्रभूंवर काय केलंय संस्कार चालू आहे. आता मौजी बंधन हा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे दशरथाने केलेला आहे. श्रीरामाचा व्रत बंद होत अष्टमा सिद्धी तेथे राबत 4 दिवस पर्यंत न्यून्य पदार्थ नसे काही. आणि मग इथे मौजी बंधनाचा जो कार्यक्रम चाललाय आणि त्या कार्यक्रमामध्ये काय झालंय की 4 दिवस हा कार्यक्रम चालला आणि मग तिथे अनेक हे पाहुणी मंडळी आपण जसा एखादा लग्न कार्य करतो किंवा आणि तो त्यांचा मौजी बंधन सोहळा हा मोठा असतो. हा सोहळा साधारणतः केरळमध्ये हे मद्रासी लोक आहेत हे करतात. मुलीचा जर मुली जर 12 वर्षाची झाली ती मोठी झाली तर तिचा सोहळा एवढा मोठा करतात आणि एवढा मोठा सोहळा करतात की पंक्तीच्या पंक्ती जेवण घालतात. आणि अशा प्रकारे इथे मुलाचं मौजी बंधन हे दशरथ राजाने हा सोहळा चाललेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये अनेक ब्राह्मण म्हणजे अनेक पंक्तीच्या पंक्ती असा जेवणाचे ते चालले असा 4 दिवसपर्यंत हा सोहळा चाललाय. कुठल्याच पदार्थाची न्यूनता नाही. आलेल्या पाहुण्यांना सर्व काही गोष्टी इथे वेळेवर भेटत आहेत. यज्ञ भोक्ता रघुनाथ त्यास ब्राह्मण घालती यज्ञोपवीत गायत्री मंत्र श्रीराम जपत वेदवंत महाराज जो राम. आणि अशा प्रकारे यज्ञ भोक्ता रघुनाथ मी श्रीरामपूर काय करतात तिथे आता काय केलंय यज्ञ की जे गायत्री मंत्र आहेत ते गायत्री मंत्र सुद्धा श्रीराम प्रभू तिथे बोलत आहेत. आणि अशा प्रकारे हा वेदवंत आणि हा मुलातच आता श्रीराम
श्रीराम कसा आहे, मुलातच कसा आहे, आता भगवंत परमात्माच तो आहे. आता त्यांच्या पुढे काही सहज करता तरी गुरुनी सांगितलं तर त्यांना ते मुखातून त्यांच्या गायत्री मंत्र निघत होता. आणि अशा प्रकारे ऐसे झालिया व्रत बंधन वचिष्ठापासी अनुदिन चौवेदांचे अध्ययन केले संपूर्ण चौघाई. आणि अशा प्रकारे मौजी बंधन झाल्यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर आता वशिष्ठ ऋषीने यांना काय केलंय की वशिष्ठ ऋषी हे श्रीरामप्रभूंच्या या चौघांच्या श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्या सुद्धा जवळ आहेत आणि चहुवेदांचे अध्ययन या ऋषींनी सांगावं आणि राम या मुलाही ऐकावं. अशा प्रकारे चौघांनाही ते ज्ञान दिलं गेलं. ज्याशी वर्णिता वेद वेडे तो राम गुरुपासी वेद पडे अध्ययन सांगता साकडे गुरुशी न पडे सर्वता. आणि अशा प्रकारे की एवढं हे चारही मुलं एवढी शस्त्रविद्यामध्ये अध्ययन विद्यामध्ये वेदविद्यामध्ये एवढी निपुण झाली की जर गुरुवर जे काय संकट कधी आला तर जर एखाद्यावर जर संकट पडला तर संकट निवारण्याची शक्ती या मुलांमध्ये आली. आणि अशा प्रकारे या परी 12 वर्षे तत्वता संपूर्ण झाली रघुनाथा मग पुसोनी वसिष्ठ दशरथा श्रीराम तीर्था निघाला राम. आणि अशा प्रकारे आता इथे 12 वर्षाची ही लहान श्रीराम प्रभूंना 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता गुरु वशिष्ठांनी सांगितलंय की आता यांना काय करूया की मुलांना आता आपण तीर्थाला आपण आता पाडू. इथे विद्या झाली, संस्कार झाले, शस्त्रविद्या शिकून झाली. आता त्याच्यानंतर मग आता गुरूंच्या वर काय आलाय यांना आता आपण तीर्थयात्रेला जाण्याची आता दशरथाने आणि गुरुनी ठरवलेले. ब्रह्मचर्य तीर्थाटन करावे हे शास्त्र प्रमाण हे जाणून रघुनंदन तीर्थाटनासी निघाला. आणि मग गुरु वशिष्ठांनी ही आज्ञा दिली की आता मुलांचे सर्व संस्कार झालेले आहेत 12 वर्षापर्यंतचे. मग आता शास्त्राप्रमाणे यांच्याकडून आता तीर्थाटन सर्व दुनियेची माहिती झालं पाहिजे की हे तीर्थस्थळ इथं असं आहे, हे तिथे तसं आहे. आणि अशा प्रकारे आता इथे रघुनंदन तीर्थाटनाला म्हणजे तीर्थयात्रेला निघाले आहेत. तीर्थाटन 4 जण निघाले सवे अपार सैन्य सवे निघता सुमंत प्रधान असंख्य धन वाटावया. आणि अशा प्रकारे श्रीराम प्रभू आता हे आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे आता तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेला निघताना काय झालं आहे की भरपूर बरोबर कोण आहेत, सैन्य आहेत. राजाचाच मुलगा आहे ना, राजाची मुलं आहे ती. आणि मग सैन्य आहेत आणि मग सैन्य तीर्थाला जाताना मग काय अपार भरपूर धन घेतलंय. बरोबर धन कशासाठी घेतलंय की तीर्थाला गेल्यानंतर तिथे रस्त्यात काय करायचा, दान करायचंय. आणि मग ते आणि अशा प्रकारे अपार सैन्य घेऊन आणि प्रधान सुद्धा सुमंत प्रधान बरोबर आहेत. आणि असंख्य हे काय केलंय की धन रस्त्यामध्ये तीर्थाकडे गेल्यानंतर तिथे आपला धन वाटायला पाहिजे. मग असंख्य धन सुद्धा ते बरोबर घेतलेलं आहे. सवस्त गाईचे भार नाना वस्त्रे अलंकार कीर्ती वाटे श्री रघुवीर याच काशी सन्माने. आणि मग अशा प्रकारे सर्वांनी काय केलंय संपूर्ण म्हणजे गायी आणि वस्त्र बघा गायी सुद्धा बरोबर घेतल्यात. गायी कशासाठी, ब्राह्मणांना गायी दान देण्यासाठी. नाना अलंकार घेतलेत, नाना वस्त्र घेतलेत. आणि तीर्थामध्ये हा आता श्रीराम प्रभू हे तीर्थामध्ये तिथे तीर्थस्थळाला गेल्यावर तिथे काय करतायत, कोणाला जे याचक आहेत त्यांना ब्राह्मण आहेत, कोण भुकेलेला आहे, अशा प्रकारे सर्व लोकांना कोण हे दान देत आहेत. ज्या तीर्थाचा महिमा जैसा पूर्ण श्रीराम करीत तैसेच विधान ज्याचे सकल तीर्थे पावन तो रघुनंदन तीर्थे हिंदे. आणि अशा प्रकारे ज्या तीर्थाचा जसा महिमान आहे, जसं तिथे काही विधी होतात त्याप्रमाणे त्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन श्रीरामाने तिथे प्रत्येक म्हणजे जशी शंकराच्या मंदिरात जर गेलं तर तिथे बिल्लदल घेऊन त्या शंकर भगवानची पूजा केलेली आहे. जसं देवीच्या मातेच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे जशी पूजा असेल त्याप्रमाणे तिथे संपूर्ण श्रीरामाने तिथे
पूर्ण केलेत. आणि मग पुढे लोकसंग्रह कारण तीर्थे हिंडे रघुनंदन तीर्थे करा श्रवण संत श्रोते सर्व हे राम. आणि अशा प्रकारे आता हा तीर्थाला जाण्याचा मागचा उद्देश काय होता की अयोध्याचा राजा दशरथ आणि यांची मुलं 4 ही तीर्थाला निघालेले आहेत. आणि तीर्थाला जाण्यामागचा हेतू काय होता की ह्या तीर्थस्थळाला गेल्यानंतर त्या गावामध्ये तिथे ओळख होते माणसाची. आणि मग तिथे काय होते लोकसंग्रह म्हणजे राजाला सुद्धा प्रत्येक भागातली आता जर आपल्या जर गावातला जर साधा एखादा सरपंच जर असेल तर त्याला गावातली घरं सगळी माहिती पाहिजे की नाही. मग तसा जर इथे सार्वभौम राजा व्हायचा असेल तर अनेक प्रदेशातून जर आपण फिरलो तर आपली तिथे काय होते ओळख होते. आणि मग तिथे लोकसंग्रह म्हणजे लोक आपल्या जवळ येतात. आणि अशा हा उद्देश हा तीर्थयात्रेचा उद्देश काय होता की हा एकच उद्देश होता की रामप्रभूंना सर्व सृष्टीची सर्व गावाची काय माहिती झालं पाहिजे म्हणून हे तीर्थयात्रेला गेलेले होते. काशी विश्वसर निर्मळ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ओंकार महाबळेश्वर जास्वनल वद बद्रिकेदार कृष्णेश्वर. आता आपण सहजगत्या बोलतो सौराष्ट्री सोमनाथम श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकालम ओंकारा असं आपण 12 ज्योतिर्लिंगाची नावं आली. आणि मग इथे सुद्धा श्रीरामप्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनी काय केलंय त्या तीर्थयात्रे 12 ज्योतिर्लिंगाचा प्रवास इथे केलेला आहे. नागनाथ वैजनाथ थोर मल्लिकार्जुन भीमाशंकर सोमनाथ रामेश्वर ज्योतिर्लिंगे द्वादशी. आणि अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगाचा हा त्यांची तीर्थाटन या रामप्रभूंनी या तीर्थयात्रेच्या प्रवासामध्ये करत आहेत. अयोध्या मथुरा हरिद्वार काशी कांची अवंतिका नगर द्वारावती गोमती तीर सप्तपुर या अनुक्रमे. आणि अशा प्रकारे आपण इतिहासामध्ये जर पाहिल्या तर 7 पुऱ्या आहेत म्हणजे नगरी आहेत. अशा मोठ्या नगरी आहेत. कुठली नगरी आहे अयोध्या मथुरा हरिद्वार काशी आणि कांची आणि अवंतिका आणि द्वारावती गोमती म्हणजे गोमती नदीच्या तीरावर हे द्वारका द्वारावती म्हणजे द्वारका. अशा प्रकारे सर्व या नगरांचा सुद्धा काही भ्रमण तीर्थयात्रेच्या उद्देशाने केलेलं आहे. तीर्थराज मुख्य त्रिवेणी पंचप्रयाग पुण्य खानी ब्रह्मप्रयाग कर्ण प्रयाग अगहरणी गुप्त प्रयाग समर्थ. आणि अशा प्रकारे तीर्थराज मुख्य तीर्थामध्ये जो मुख्य तीर्थ कोणता आहे त्रिवेणी संगम. आणि त्रिवेणी संगम सुद्धा हे गेलेले आहेत. आणि प्रयाग या पुण्य आणि प्रयागला गेल्यानंतर म्हणजे पुण्याचा जर असंख्य जर आपला पुण्याचा वाटा जर करायचा त्रिवेणी संगम केल्यानंतर प्रयागला जायचं आहे. आणि प्रयाग केल्यानंतर ब्रह्मयाग आणि ब्रह्मयाग केल्यानंतर कर्णयाग. आणि अशा प्रकारे हे गुरुच्या आज्ञेने त्यांनी काय केलंय तीर्थाचा प्रवास केलेला आहे. देवप्रयाग शिवप्रयाग पापहरण नैमिषारण्य धर्मारण्य पंचकारण्य ब्रह्मारण्य वेदारण्य बद्रिकाश्रम पावनतो. आणि अशा प्रकारे देवप्रयाग शिवप्रयाग आणि शिवप्रयागला गेल्यानंतर तिथे काय आपल्या हातून जर अवचित जर पापकर्म झाले असेल की तिथे काय होते त्या पापांचा नाश होतोय. आणि अशा नैमिषारण्य धर्मारण्य आणि पंचकारण्य आणि अशा प्रकारे सर्व बद्रिकाश्रम जिथे बद्रिकाश्रमला गेल्यानंतर माणूस काय होते पावन होते. असा तो खरतर प्रवास सर्व तीर्थयात्रेचा प्रवास श्रीराम प्रभू आता सर्व करत आहेत. यमुना सरस्वती भागीरथी गौतमी गोमती कृष्णा भीमारती तापी नर्मदा भोगावती प्रवरा पुण्यवती मंदाकिनी राम. आणि अशा प्रकारे पुढचा यांचा प्रवास भगवान प्रभूंचा कसा आहे. यमुना सरस्वती भागीरथी गोमती आणि कृतमाला कावेरी
पयखिनी, सुवर्णमुखी, सुमाळा आणि अशा प्रकारे सर्व नद्यांचा सुद्धा हा काही तीर्थयात्रेमध्ये प्रवास केलेला आहे. कपिला, ताम्रपर्णी, शरावती, तुंगभद्रा, सोमवती, सावत्री, रेवा, कुंकुमवती, वेण्या, वेदवती, मलप्रहारा आणि अशा प्रकारे कपिला, ताम्री, शरावती, तुंगभद्रा, सोमवती आणि रेवा, कुंकुमवती, वेण्या, वेदवती, मलप्रहारा आणि अशा प्रकारे सर्व नद्यांची ते नाव आली आहेत. आणि एवढा सुद्धा श्रीराम प्रभूंनी काय केला, तीर्थयात्रेच्या मध्ये प्रवास त्यांचा चालू आहे. घटप्रहा, नंदी, नलिनी, गंडकी, शरई, वैतरणी, सोमनग, शिवनग, तापहरणी, सोमभद्र, नंदेश्वर आणि अशा प्रकारे एक 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 हा ते नद्यांची नाव आले. आणि अशा प्रकारे श्रीराम प्रभू पुढचा प्रवास करत आहेत. अरुणा, वरुणा, प्राची, पुरंदरी, वेद्रवती, सप्तउरगा, कर्णकुमारी, स्वामी कार्तिकी, पंचमभूताची, पृथ्वीवरी विख्यात प्रवाह त्याचे. म्हणजे जगामध्ये जर जास्त जर प्रवाह कुठल्या नदीचा असेल तर ती स्वामी कार्तिकी पंचकृती ही एक अशी मोठी नदी आहे की तिचा प्रवास असा आहे की त्या प्रवासाला कोणालाही थांबवता येत नाही. अशा सुद्धा अवघड अशा नद्यांचा सुद्धा श्रीराम प्रभूंनी प्रवास केला. की सार्वभौम जर राजा व्हायचा असेल तर गुरुंनी सांगितलं होतं की यांना तीर्थाटन करताना सर्व कुठलीही गोष्ट माहिती नाही असं बोलता कामा नये, की ती माहिती पाळायला पाहिजे. म्हणून ही गुरु आज्ञा होती वसिष्ठांची. आणि मग अशा प्रकारे तिथे हे तीर्थयात्रा करत आहे. वज्रकालिका, श्रमहारिणी, महेंद्रकाली, त्रिशूली, मंत्रवर्धिनी, निरावती, सुरनदी, शंखद्वारिणी, जयंती आणि हरणी आणि अशा प्रकारे सर्व इथे नद्यांची नावं आलेली आहेत. नाटकी आणि कलकानंदा, फल्गू, सर्वांधका, त्रिपदा, शांता, बागनदी, सुखदा, अनुक्रमेणे नद्या सर्वही. आणि अशा प्रकारे सर्व इथे ग्रंथकर्त्यांनी श्री वाल्मिकी ऋषींनी काय केलं, नद्यांचे इथे वर्णन केलेले आहे. शेषाद्री आणि ब्रह्माद्री, मूलपीठ पर्वत, सिंहाद्री, विंध्याद्री आणि हेमाद्री, मानव सरोवर स्नान दान. अशा प्रकारे इथे काय केलंय, शेषाद्री पर्वत, ब्रह्मपर्वत आणि मूलपीठ पर्वत आपण बोलतो सह्याद्री आणि विंध्याचल पर्वत आणि हेमाद्री आणि नंतर मग जे मानसरोवर गेलेले आहेत आणि तिथे सुद्धा स्नान करून मानसरोवराचा तिथे सुद्धा दान धर्म केलेला आहे. अरुणाचल, आनंदवन, कमलालया, चिदंबरी पूर्ण, अगस्त्य श्रम पावन, श्रीरंगपट्टम शोभिवंत, जनार्दन, कन्याकुमारी, काची सुंदरी, मत्स्य तीर्थ, पक्षी तीर्थ, पृथ्वीवरी, शंखोद्वार, वेदोद्वार. आणि अशा प्रकारे इथे जनार्दन कन्याकुमारीला सुद्धा श्री भगवंत गेलेले आहेत. शिवकाची, विष्णुकाची सुंदरी आणि मत्स्यतीर्थ आणि अशा प्रकारे पृथ्वीवर जेवढं तीर्थस्थळ आहेत त्या तीर्थस्थळांचे आता इथे श्रीराम प्रभू तीर्थयात्रेत प्रवास करत आहेत. हिरण्य नदी, संध्या वट, ब्रह्मावर्त, धर्मस्तंभ सुभट, ब्रह्मयोगे पृथुदक वरिष्ठ, कुरुक्षेत्री बिंदू तीर्थ पय. आणि मग तिथे कुरुक्षेत्रावर बिंदू तीर्थ नावाचं तीर्थ आहे तिथे सुद्धा हे आता पोहोचलेले आहेत. धर्मालय, कला, पग्राम, गंगासागर, सिंधू संगम, कौंडिन्यपुर, अंबिका परम, प्रेमपुर, मार्तंड. आणि अशा प्रकारे संपूर्ण गंगासागर, सिंधू, कौंडिन्यपूर, अंबिकापूर, प्रेमपूर, मार्तंडपूर आणि अशा सर्व तीर्थाटनाला आता यांचा प्रवास श्रीराम प्रभूंचा चालू आहे. बालकल्लोल, कमलेश्वरी, विराट स्वरूपिणी, रक्तांबरे, भ्रमरांबिका, ज्वालामुखी सुंदरी, पितांबरी, महाशक्ती. आणि अशा प्रकारे आता इथे आता पुढचा प्रवास कोणता चाललाय की जिथे
बालक कोल्हा कमलेश्वरी, बालक कोल्ह्याला कोण आहे? कमलेश्वरी ही देवी आहे. विराट स्वरूपिणी रक्तांबरी नावाची देवी आहे. आणि भ्रमरांबिका ज्वालामुखी सुंदरी, म्हणजे जिथे आपण ज्वालाचं दर्शन करतो ना, ज्वाला आणि तिथे सुद्धा हे पोचलेले आहेत. आणि आता इथे देवींचं दर्शन इथे चालू झालेलं आहे. सांग देव मोरेश्वर, गुप्त केदार वटेश्वर, अक्षय वट कुशतीर्थ पवित्र, त्रिकुटाचल सुंदरी पै. आणि प्रत्येक ठिकाणी आता आपण सुद्धा कधी ऐकलेली नाही अशी नावं आलेली आहेत. आणि ग्रंथ सुद्धा माझ्यासमोर हा पहिलाच आहे. आजच रामायण कधी हातून गेलेलंच नाही. आपण फक्त रामायण टीव्हीवरच ऐकलंय. पण या ग्रंथामध्ये एवढं गोड आहे की त्याची फोड करता जर आपण एक जरी आपण जरी आता जरी 10 जरी गोळ्या घेतल्या ना तर आपला 1 तास जाईल. एवढी म्हणजे या ग्रंथामध्ये आता ही सर्व तीर्थांची नावं आलेली आहेत. आपल्या डोक्याच्या वरून जातात असं झाला. तरी पण मी एवढी आपल्याला कधी नावं ऐकली पण नव्हती. एवढी सुद्धा रामप्रभूंनी काय केले, ही तीर्थाटना प्रवासामध्ये चालू आहे. हरिहरेश्वर, नृसिंहपुर, मूल माधव ज्ञानेश्वर, चक्रपाणी कंदप भुलेश्वर. जुनाट नागेंद्र गौतमेश्वर तो. आणि अशा प्रकारे इथे काय झालंय की संपूर्ण आता इथे हरिहरेश्वर आपण आपला सहज माहिती अशा डिमेक बघा कुठपर्यंत म्हणजे हिमाचलावरून आता बद्रिकेवर आता इथे कुठे आलेत हरिहरेश्वरला सुद्धा त्यांचं की नागेंद्र गौतमेश्वर म्हणजे कन्याकुमारीला गेले. आणि असा हा प्रवास रामप्रभूंचा संपूर्ण लहान म्हणजे 12 वर्षांचा म्हणजे बघा आपण 12 वर्षाचा मुल असेल तर आपण कोणाच्या बरोबर पाठवत नाही. आता इथे कुठे निघाले तीर्थाटना बरोबर सैन्य आहेत सगळं आणि सर्व प्रत्येक ठिकाणी दानधर्म सुद्धा करत आहेत. सप्तयोजने कोटेश्वर, सिद्धवट भूतपाप रामेश्वर, दक्षिण प्रयाग माधवेश्वर, पूर्वसागर तीर्थराज. आणि अशा प्रकारे सप्तयोजने कोटे म्हणजे 7 योजने दूर असा कोटेश्वर आहे, सिद्धवट भूत रामेश्वर आहे आणि दक्षिण प्रयाग माधवेश्वर आहे. म्हणजे दक्षिणेला जर माधवेश्वर आहे आणि पूर्वसागर तीर्थराज. आणि पूर्वेचा जो सागर हा आपण म्हणतो बंगालचा उपसागर हा काय तीर्थ राजामध्ये संपूर्ण तीर्थामध्ये तो सागरामध्ये मोठा सागर असेल तर बंगालचा उपसागर आहे. वैराट पुष्कर महाबळेश्वर, भूलखेट शंकर नारायणपुर, मलेश्वर पांचालेश्वर, सत्यनाथ पूर्णालय. आता तुम्ही नारायणपूरला गेलेले दत्त मंदिर बघायला म्हणजे बघा तिथून त्यांचा प्रवास कुठे झालाय नाशिकमध्ये आलेले आहेत. म्हणजे असा हा संपूर्ण प्रवास श्री रामप्रभूंचा तीर्थ आणि प्रत्येक ठिकाणी देवदर्शन झाल्यानंतर तिथे दान धर्म सुद्धा करत आहे. सिंधुपुर महामुंडेश्वर, भीमाशंकर योगेश्वर, सोरती सोमनाथ लिंग थोर, भीमचंडी पुण्यालय. आणि अशा प्रकारे आता पुढचा प्रवास कुठे आहे की नारायणपूर झाल्यानंतर मग आता इथे पुढे निघाले भीमाशंकरला गेले आहेत. आणि भीमाशंकरचा आपण भीमाशंकर बोलतो पण भीमाशंकर त्या पिंडीचं ना योगेश्वर नाव आहे त्या पिंडीचं. आणि सोरटी सोमनाथ, सोरटीला सोमनाथ आहे आणि भीमचंडी पुण्य आणि मग तिथे भीमचंडी देवीचं दर्शन झालेलं आहे. शिवकाची विष्णुकाची गोरक्ष मठ आश्रम काळ हरते, वेद पुर गया ऋणावते, उडुपी शेषया आणि सर्वस्वे. आणि आता पुढून इथला प्रवास संपल्यानंतर आता उडुपी म्हणजे केरळमध्ये गेले. त्रिपती अहोबळ कार्तिका स्वामी कार्तिक सत्य सुब्रह्मण्य किष्किंदा मातंग पर्वत, हपी विरूपात मूर्तिमंत, पंपा सरोवर निर्मळ. आणि अशा प्रकारे आता इथे
केरळमध्ये हा पंपा सरोवर आहे आणि मग ते पंपा सरोवराला तिथे पोचलेले आहेत. त्रिकुट रुक्मुट लोणार अंबो अयोध्या महापुर कालचंद्रिकार्धोदय पवित्र गोकर्ण कृष्ण सागर पळे. आणि मग गोकर्ण तीर्थाला सुद्धा गेलेत. आता मला सांगा, रामप्रभूंचा जन्म झाल्यानंतर तिथे रामाने स्थापन केलाय ना, पण गोकर्ण कोणी स्थापन केलाय की ज्या वेळेला रावणाने पार्वती मातेला आणली आणि त्याच्यानंतर आत्मलिंग आणलं आणि आत्मलिंग आणताना गणपतीरायाने काय केलंय की तिथं गुराख्याचा रूप दिलाय आणि गुराख्याचा रूप दिल्यानंतर रावणाला तिथे लघुशंका लागली. तर तिथे रावणाला लघुशंका लागली आणि लघुशंका लागल्यानंतर सांगितलं की काय, मी 3 हाका मारीन, 3 हाकेला जर आलाच नाही तर मी लिंग ठेवीन. आणि मग लिंग आणि मग तिथे 3 हाका याला मूत्राचा पुरच लागला याला आणि मग काही येत नाही. गणरायाने काय केलं, तिथे ही पिंड ठेवली आणि तो गोकर्ण मग या ठिकाणी रामप्रभू पोचलेले. नाही सांगायचं तात्पर्य काय की श्रीराम प्रभू कुठे पोचले की गोकर्णाला सुद्धा तिथे पोचलेले आहेत. त्रिपटी अहोबळ सहारा त्रिकुट रुक्मुकट लोणार अंबो अयोध्या महाकापूर कालचंद्रिकार्धोदय पवित्र गोकर्ण कृष्ण सागर पय. म्हणजे जिथं गोकर्णासारखे तीर्थ पवित्र असं क्षेत्र आहे तिथे सुद्धा श्रीराम भगवंत पोचलेले आहेत. हरिहर तीर्थ जंबुकेश्वर अनंतशाही विमलेश्वर मथुरा विकर्ण प्रभाकर विश्रांतीवन तपोवन. आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणावर जिथे जिथे तीर्थस्थळ आहे तिथे तिथे यांचा प्रवास तीर्थयात्रेचा चालू आहे. कुंभकोण मंजरथ मातृलिंग धुलखेट ते विक्रमतीर्थ मुद्दल मागता भंड्या नाग अवध्या नागनाथ पंढरी क्षेत्री चंद्रभागा. आणि मग इतका प्रवास करत असताना आता कुठे पोहोचले की चंद्रभागा जिथे पंढरपूर स्थान आहे. म्हणजे बघा आधीपासूनचा पंढरपूर आहे आताचा, म्हणजे राम जन्माला येण्याच्या आधीपासूनची पंढरी. आपण बोलतोय आपण सहजगत्या सांगतोय काय की पुंडलिकाला भेटायला भगवंत पंढरीला गेलं, बरोबर आहे ना. मग ते कुठल्या अवतारानंतर, कृष्ण अवतारानंतर झालेला आहे ना हा. पुंडलिक कृष्ण अवतारानंतर द्वारपालिक झाल्यानंतर आहे, पण त्याच्या आधीची पंढरी आहे. मग इथे सुद्धा म्हणजे इथे सुद्धा श्रीराम प्रभू पंढरी क्षेत्रात चंद्रभागेच्या नदीवर पोचलेले आहे. त्रिकोणाने कर्णमूळ नागर गौर रंग जुगळ आशा पुरी नेपाळ त्रिमळ मंथन कालेश्वर कुशतर्पणा राम. आणि अशा प्रकारे तिथून हा पंढरपूर तीर्थ झाल्यानंतर आता पुढे आता नेपाळला पोहोचलेले आहे. बघा म्हणजे कसा प्रवास कसा चाललेला आहे. राजाला रथ होता ना, राजाची मुलं म्हणजे रथात होती पण सैन्य चालतच ना. आणि अशा प्रकारे हा तीर्थ किती वर्षे लागले असेल त्यांना. हा महत्वाचा विषय आहे हो. नेपाळ कुठं राहिला, पंढरपूर कुठं राहिला. मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर सीता असिता चिंदवेश्वर ब्रह्मकटारिद्वार आदित्य वैश्वानर महातीर्थ राम. अशा प्रकारे मीनाक्षी देवीचं दर्शन झालंय, मातुलिंगाचं झालंय, सीता असिता चिदंबेश्वर आणि ब्रह्मकटाला सुद्धा हरिद्वारला सुद्धा इथे पोचलेले आहेत. ब्रह्मानंदाने श्रीकटाधर इतकी कीर्ते करुणी रघुवीर अयोध्यसे दिरोद्धार परतून आला गजरे श्रीराम. आणि अशा प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडाची पृथ्वी तलावाची तीर्थस्थळ करून
आता रघुवीर श्रीराम प्रभू कुठे आले? अयोध्येला आलेले आहेत. वचिष्ठाशी साष्टांग नमन दशरथांचे चरण वंदुण तिघी मातांशी रघुनंदन करी नमन वेदत्वे. आणि अशा प्रकारे श्रीराम प्रभू वचिष्ठा ऋषींचे नमन करतात. दशरथ पित्यांना वंदन करत आहेत आणि तिन्ही मातांना आईना काय करत आहे? नमन करत आहेत. आणि अशा प्रकारे तीर्थे करुणी आलिया श्रीराम सदा विरक्तानी निष्काम नावडे लौकिकी भ्रमण वैराग्यपूर्ण बाणले राम. आणि बघा, माणसाला जर आपण सतत जर कीर्तनाला गेलो, सतत जर सप्त्याला गेलो, तर तिथेशी आपला थोडा तरी दिवस आपल्यावर तो प्रभाव पडतो की नाही? तसंच श्रीराम प्रभूंचं काय झालंय, आतापर्यंत हा किती वर्षाचा प्रवास आहे अजून उल्लेख आलेला नाही रामप्रभूंचा, पण मला वाटतं 2 वर्षाचा प्रवास असेल हा. त्या पुढे तर मग एवढं प्रवास करत असताना श्रीराम प्रभूंना काय वैराग्य प्राप्त झाला. आणि मग श्रीराम प्रभू कसे झाले? मी मस्ती गेली अंगातून, मी जो चंचलपणाचा होता तो निघून गेला. आणि श्रीराम प्रभू इथे कसे झालेत की शांत झाले. म्हणजे त्यांना एकांतात बसावं असं वाटत होतं. आणि मग नावडे श्रियांशी संभाषण तेने कामी निचे विलोचन नासागरी दृष्टी खेळून आनंद घन लोलत राम. म्हणजे नावडे स्त्रियांशी संभाषण म्हणजे स्त्रियांशी बोलायला सुद्धा त्याला आवडत नसत. आणि काय होत होतं की स्त्रियांचे डोळ्याने सुद्धा मी असं वाटत नाही की त्यांना पाहावं म्हणून मी डोळ्याने सुद्धा एक नजरेने सुद्धा स्त्रियांकडे त्यांची नजर जात नव्हती. आणि मग नासागरी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून आनंद घन आणि सतत म्हणजे ते भक्तीमध्ये कसं श्रीराम प्रभूंचं काय अवस्था झाली तीर्थयात्रा केल्यानंतर ते भक्तीमध्ये लीन झालं आणि एकाग्रचित्त मन त्यांचं झालेलं आहे. याची प्रकारे तिघे बंधू महाविरक्त निष्काम साधू श्रीराम सेवा करिता आनंदो तिघास हे सर्वदा. आणि अशा प्रकारे श्रीराम प्रभू कसे समाधी अवस्थेत गेलं. आणि मग ते 3 भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न काय करतात? राम प्रभूंची सेवा करतात की दादा तुम्हाला काय पाहिजे. आणि अशा प्रकारे म्हणजे कसा बंधुप्रेम होता. हा एक रामायण हे काय आदर्श आहे की आपण जीवनामध्ये कसं जगावं, आपल्या मुलाने जीवनामध्ये आईवडिलांशी कशी वागावं आणि मुलाने सुद्धा आईवडिलांना कशी सांभाळावे. हा एक आदर्श आहे की या ग्रंथातून आपला काय आदर्श घ्यायला भेटतोय. तव तो प्रतिसृष्टी करणार सिद्धाश्रमी गाधी पुत्र महातपस्वी विश्वामित्र अयोध्येशी पातळा. आणि अशा प्रकारे आता या समाधी अवस्थेत श्रीराम प्रभू गेल्यानंतर इथे कोण आलेत? विश्वामित्र आलेत, गांधीपुत्र आलेत आणि महाकवी आलेत आणि अयोध्येला आलेले आहेत. आणि पुढे काय होतंय? आलाय कोणी गांधी सुत सामोरा धावे दशरथ साष्टांग करुणी प्रणिपात क्षेमालिंगन दिदले राम. आणि मग विश्वामित्र घराला आल्यानंतर आणि मग इथे दशरथ काय केले? दशरथ राजा धावत गेले आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातलेले आहेत. आणि त्यांनी काय केले? ह्या गुरुवर्यांना विश्वामित्रांना घरी आणलेले आहेत. दृष्टी देखोनी ब्राह्मण कोण उठे करी अपमान त्यांच्या आयुष्या होय खंडन आले मरण जवळया. आणि इथे ग्रंथकर्त्याने श्री वाल्मिकी ऋषींनी काय सांगितलंय की जर ब्राह्मण जर आपल्याला कुठे दिसला, जर ब्राह्मण देखून या दृष्टीला जर ब्राह्मण जरी पडला तरी त्याला लांबून का होईना त्याला नमस्कार करावा. की ब्राह्मणाला जर आपण जर चरण स्पर्श केलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे केलेले जे पापकर्म आहे ते निघून जातात. एवढं पृथ्वी आता या कलियुगा माधारी ब्राह्मणांची शक्ती एवढं चांगलं आहे. तो ब्राह्मण कसाही असो पालन करणार नाही तो ब्राह्मण जातो त्याला जरी नमस्कार जरी केला तरी आपले दोष मुक्त. आणि जर
आपण त्यांचा जर अपमान जर केला तर आपल्याला त्याचं काय होतंय, मरण, आपले मरण आपण जवळ ओढवले असं 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 इथे शास्त्र सांगलं. मग ब्राह्मण जर कुठं जर भेटला तर त्याचे खरोखर चरण स्पर्श करा किंवा त्याला नमस्कार करा असा ग्रंथ कर्ता सांगतोय आणि असा ग्रंथ सांगतोय, असं शास्त्र सांगतोय. जो ब्राह्मणाशी नेदिया वृत्त स्थान तो दुसरे जन्मी होय स्वान. विघ्ने शोधित येती त्याचे सदन कोठे नांदतो म्हणून या. आणि मग जो मनुष्य ही ब्राह्मणांची म्हणजे ब्राह्मणांना जर नमस्कार करणार नाही, ब्राह्मण हेलचाली करील तर तो पुढच्या जन्मी काय होईल, कुत्रा होईल. आणि कुत्रा वेळा तो अन्नासाठी दारोदारी हिंडेल, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तेव्हा तैसा नवे राजा दशरथ महाराज केवल ब्राह्मण भक्त. कौशिकाचा करुणी हात सिंहासनी बसविला. आणि अशा प्रकारे विश्वामित्रांना, महाऋषी विश्वामित्रांना दशरथ राजाने काय केलंय, की सन्मानाने घरी आणले आणि मग त्यांना स्वतःच्या आसनावर बसवलेलं आहे. वस्त्रालंकार आदी उपचार देऊनी पूजला विश्वामित्र. मानसी भावी अज पुत्र धन्य दिवस अजयाचा. आणि अशा प्रकारे की आज आमचा दिवस कसा, एक अजय धन्य आजी दिन. काय झालंय की संत झाले, संत दर्शन. आज गुरु विश्वामित्र घरी आल्यानंतर राजाला करा आनंद द्विगुणित झालाय. आणि मग पुढे आम्हाला सोडून कुंडलिक वरदा हरे विठ्ठल पार्वती पते हर महादेव. कांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण महाराज की जय. राम महाराज की जय.